नमस्कार. अन्न वस्त्र निवारा ही जशी आपली एक मूलभूत गरज आहे तशी वीज म्हणजे लाईट ही देखील आपला दादा एक मूलभूत गरज झालेली आहे. अनेक वेळा तुम्ही महावितरणच्या ऑफिसला आपलं लाईटचं बिल जास्त आलंय म्हणून भरपूर वेळा फेऱ्या मारल्या असतील. कधी लोड शेडिंग असेल किंवा कधी नैसर्गिक किंवा काही कारणामुळे वीज जेव्हा बंद असते त्यावेळी तुम्ही अनेक वेळा महावितरणला कधी फोन केला असेल, कधी काय झालं असेल. परंतु ह्या महावितरणच्या विजेपासून आपल्याला जर सुटका पाहिजे असेल, सुटका म्हणजे तिच्यापासून काही दुसरा पर्याय पाहिजे असेल तर सरकारने आपल्यासाठी नवीन योजना आणली आहे. सूर्यघर, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. महावितरणच्याच ह्या ऑफिसला हा बॅनर लागलेला आहे. त्या योजनेची आपण माहिती या व्हिडिओमधून आपण नक्कीच आता घेणार आहोत. परंतु महावितरण ज्यावेळी आपल्याला लाईट डिस्ट्रीब्यूट करते म्हणजे वीज डिस्ट्रीब्यूट करते, ती वीजसुद्धा महावितरण महानिर्मिती म्हणजेच जनरेशनकडून विकत घेते तेव्हा ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करते. परंतु जेव्हा महावितरण आपल्याला जी लाईट विकत घेते, जशी ती दुसऱ्याकडे विकत घेते, ही विकत घेणारी वीज ही आता आपल्या भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये कमी पडावं लागले किंवा त्या वीज निर्मितीसाठी जेव्हा करतो त्यावेळी भरपूर प्रदूषण होतं. कोळशाचं प्रदूषण असू दे किंवा पाण्यापासून जेव्हा वीज निर्मिती पाणी कमी पडतं, अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळं भारत सरकारने आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही योजना आणलेली आहे. या योजनेचे अनेक फायदे आता आपण बघणार आहोत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना ही योजना आहे फक्त घरगुती ग्राहकांसाठी. बघा, ही योजना आहे ना, ही फक्त घरगुती ग्राहकांसाठी आहे. त्यामुळं बाकीच्या ग्राहकांसाठी ही नाही आहे. पण घरगुती ग्राहकांच्या अनेकांचे बिल आत्ता 5,000, 10,000, 20,000 येतात. त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची असणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, वीज बिल शून्य, वीज विकून उत्पादनाची संधी. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही सौर पॅनल असे लावाल तर त्या पॅनलमधून तुम्ही लाईट वीज विकू सुद्धा शकता. जळगाव, अहमदनगर यासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लाईट विकायला सुद्धा सुरुवात केली आहे. छतावरील सौर ऊर्जा पॅनलमार्फत वीज निर्मिती घरगुती वापर जास्त झाल्यास वीज बिल शून्य. तिसरा पॉईंट आहे जास्त निर्मित ऊर्जा महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची संधी. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही एक छोटा बिझनेस सुद्धा करू शकता. बघा, वीज ग्राहकासाठी किती सबसिडी आहे तर 1 किलोवॅटचं तुम्ही सौर पॅनल घेतलं तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत सबसिडी भेटू शकते. 2 किलोवॅटपर्यंत किती आहे 60,000 रुपये सबसिडी आहे. 3 किलोवॅटला 78,000ची सबसिडी आहे. आणि बाकी मग सोसायटी वगैरे असेल शहरी भागामध्ये त्यांच्यासाठी पुढील माहिती आहेच. परंतु तुम्ही जर घरगुती वापरासाठी करत असाल, तुमचा घरचा वापर लक्षात घेऊन तुम्ही कितीचं सौर पॅनल घेतलं पाहिजे तर तुमचं लाईट बिल बघा, 1 किलोवॅटचं घेतलं तर तुम्ही 120 युनिट तयार होतात. म्हणजे जर तुम्ही सौर ऊर्जा लावलीत तर दरमहा 1 किलोवॅटला किती 120 युनिट. 2 किलोवॅटचं घेतलं तर 240 युनिट. आता हे 240मध्ये तर आपला अर्धा महाराष्ट्र होऊन जाईल. 3 किलोवॅटला किती 360 युनिट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 वर्षापर्यंत याची वीज निर्मिती क्षमता आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही लावलत ना तर 25 वर्षापर्यंत त्याची काही काळजी घ्यायची काही गरज नाही. असं ही योजना आहे. बरं, हे तुम्हाला बघा या अनुदान तर भेटणारच आहेत, परंतु तुम्हाला इतर काही पैसे संबंध असेल तर तुम्हाला विविध बँकाकडून कमी सवलतीच्या व्याज दरात कर्जाची सुद्धा सोय भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच या योजनेचा लाभ घेऊन सौर ऊर्जा योजनेत सहभागी होऊन हरित ऊर्जा निर्माते बनवून पर्यावरणाचं सुद्धा रक्षण व्हा. कारण भरपूर तुम्ही नाशिकला गेलात तर भरपूर कोळसा नुसता धुरच तिकडे असतो. चंद्रपूरला गेला तर नुसता धुरच. अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण ही वीज निर्मिती बनवतो त्यावेळी भरपूर प्रदूषण होत असतं. आणि या प्रदूषणामुळंच या सरकारने आपल्याला ही योजना चांगली काढलेली आहे. प्रधानमंत्री साहेबांच्या नावाने ही योजना आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. त्यामुळं प्रत्येक घरगुती ग्राहकांनी खेडेगाव असू दे, शहरी भाग असू दे, आपल्या घरी की आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये या योजनेचा लाभ घेऊन चांगली म्हणजे एकदा खर्च कराल पण आयुष्यभर मोफत वीज तुम्हाला भेटून जाईल. आणि तुम्हाला बघा, हा तर पूर्ण पॅनल तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवते. यात तर सगळी माहिती आहेच, परंतु काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मात्र या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद. माहिती आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची. धन्यवाद.